श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, खुशीसारखा दुसरा अधिक चांगला खुराक नाही. इतरांना सुख देणे हे महादान होय. जर मनात एखादी ओझी असेल तर ती मोकळी करा. आज स्वामी माझ्या आवाजात तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संवादामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी, समस्या आणि दुःख स्वामींना सांगा. दुसऱ्यांना दुःख देण्यास कारणीभूत होणाऱ्या खऱ्या आनंदाचा अनुभव होतो का? स्वामी बोलतात, आज तुम्हाला ज्या काही समस्या आहेत, वेळ न घालवता आत्ताच मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर या संदेशाला पूर्ण ऐका. स्वामी सांगतात, स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अपमानित करू नका, कारण स्वतः आपणच आपला मित्र आणि स्वतः आपणच आपले शत्रू असतो. स्वामी म्हणतायत, तुम्ही या संदेशाला फक्त 10 मिनिटे पूर्ण ऐकून घ्या. या चमत्कारी संदेशाला आज पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात याचा तुम्हाला मोठा अनुभव जाणवेल. दानात पैसे देणे चांगले, पण पवित्र दानी आत्मा होणे हे फारच चांगले होय. दया पवित्र मनातून उद्भवते, अपवित्र मनातून नव्हे. जेव्हा अधिकार बजाविणे आवश्यक असेल तेव्हा खंबीर राहा, पण व्यवस्थापनेसाठी अधिकार वापरताना मृद व मथुर व्हा. स्वामी म्हणतात, सर्व बाबतीत मान देत चला, ते कोणीही असो. कदाचित तुमचा शत्रूसुद्धा असू शकतो, पण आपण आपले संस्कार विसरायचे नाही. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही त्यांना मानत असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा. द्वेष भावनेपासून सुरक्षित राहायचा एक मार्ग म्हणजे मान देणे होय. कधी कधी तुम्ही देऊ शकाल अशी सर्वात मोठी मदत करा, आणि ती म्हणजे मान होय. स्वामी म्हणतात, अरे बाळा, जर एखादा तुम्हाला हसतच राहिलेला व्यक्ती येऊन भेटला आणि त्याच्यामुळे तुम्हालाही हसत राहण्याची सवय लागली, तर यापेक्षा मोठं फळ तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतंच नाही. आनंदी राहण्यासाठी स्वतःचे अभिनंदन करा आणि इतरांचे अभिनंदन करा, ते त्याच्या वैशिष्ट्याबद्दल. स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्यांना कधीही दोष देऊ नका, कारण सत्य उघडकीस आणण्याची रीती काळापाशी आहे. स्वामी बोलतात, एक लक्षात घ्या, एखाद्याच्या दुर्दैवाला हसणे हे आपल्या स्वतःचे अज्ञान प्रदर्शित करते. द्वेषापायी दुसऱ्याची मानहानी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपली स्वतःचीच मानहानी करणे होय. स्वतःचा तुम्हाला फार गर्व वाटत असेल तर लवकरच दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यापर्यंत तुमची मजाल जाईल. स्वामी बोलतात, मानवांची निश्चित अशी फक्त एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे ते वेळेला पाहून बदलतात. जेव्हा गरजा बदलतील तेव्हा व्यक्ती बदलतो. जीवनाचा आनंद इतरांबरोबर वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय.
एखाद्याची चूक सहन करणे ही झाली एक गोष्ट, पण त्याबद्दल त्याला क्षमा करणे ही त्याहून मोठी गोष्ट. स्वामी म्हणतात, एखादा जेव्हा देवामधील सौंदर्य पाहतो तेव्हा देवाच्या निर्मितीमधील सौंदर्याचे कौतुक करतो आणि हे फार सोपे होते. ईश्वराच्या स्मृतीने सुख व शांतीच्या खात्यात वाढ होते, पण त्याच्या विस्मृतीने उणीव येते. सहकार्य देण्यास तत्पर असणे म्हणजे गुलाम होणे नव्हे. आपले दैवी योग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देवयोगाचा उपयोग स्वतःबद्दल केला तर फार बरे. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाणी पडू देऊ नका. जास्त दुःखास कोण कारणीभूत होते, चूक की चुकीबद्दल होणारी टीका? स्वामींचा आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आज जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या निघून जातील. जरी आजारी पडून तुम्ही रुग्ण झालात तरी सुद्धा तुम्ही धीर कधी सोडू देऊ नका. स्वामी म्हणतात, भविष्याविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा की तो जर तुम्ही आत्ता मेहनत कराल तरच चांगला घडेल. आपल्यापैकी स्वतःला विसरून जे मानवजातीची सेवा करतात तेच राजपुत्र होत. एकाकीपणा हा कित्येकदा व्यक्तीचे दळहळवण ठेवण्याचे कर्तृत्व कमी पाडण्याचा परिणाम असतो. आपण इतरांना मर्यादित प्रमाणात मदत देऊ शकतो. आत्म्याला देवास मी आणण्यात मदत करते आणि ते फार बरे. स्वामी म्हणतात, आज तुम्हाला काही गोष्टी कळणार आहेत. जसं पाय घसल्यावर कदाचित सावरता येतं, पण जीभ घासल्यावर त्याचा मनावर खोल ठसा उमटतो. स्वामी म्हणतात, सौंदर्य व गुणाकडे प्रत्येकजण आकर्षित होते. कुरूप व गुणहीन मदत करणे हा दुर्मिळ गुण होय. स्वामी बोलतात, आज तुम्हाला वाटत असेल की हा संदेश मी का ऐकू, हा तर एक ऑनलाईन आलेला व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका, कारण हा स्वामींचा संदेश आहे जो की आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला आहे. उघडपणे रडण्यापेक्षा मनातल्या मनात रडणे हे जास्त अपायकारक आहे. मुक्त अश्रू सहज पुसता येतात, पण गुप्त अश्रू वर निर्माण करतात. दुसऱ्यांच्या हावटरमुळेपणामुळे जगातील कित्येक लोकांना भूक भूक करीत उपाशी राहावे लागते. वाटून कसे घ्यावे हे जर आपणास कळेल तर हा प्रश्न सोडविणे शक्य होईल. डोळे वापरता येणे हे अगदी खास देणगी आहे. तेव्हा डोळ्यावाटे आपण इतरांना प्रेम, शांती व सुख का देऊ नये? आपण एखाद्याशी स्पर्धा करीत आहोत असे वाटू देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. आपण सर्वांना मदत करीत आहोत असे वाटू देणे जास्त चांगले आहे. आपण स्वतःच समस्या होऊन बसण्यापेक्षा इतरांच्या समस्या पहा, कारण जेव्हा आपलं दुःख या जगाच्या दुःखात मिसळलं जातं तेव्हा आपलं दुःख अचानकपणे नाहीसं होतं. कारण या जगात असे सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांचे दुःख आपण एवढा विचारसुद्धा केला नव्हता त्या पटीने सुद्धा जास्त आहे. जर एखादा तुमची बदनामी व अपमान करीत असेल तर त्याच्यावर फुलांचा
स्मितांचा व शुभेच्छांचा वर्षाव करा. स्वामी म्हणतात, एखादा व्यक्ती हा जर जास्त विचार करत असेल, तो जर जास्त चिंता करत असेल, तर तो आयुष्यात कधी, कसा आणि कुठे देवाच्या घरी जाईल हे सांगता येत नाही. चिंता केली तर चिता होईलच, त्यामुळे चिंतन करा. स्वामी सांगतात, जर दुसऱ्याचे दोष आपण आपल्या मनात ठेवू तर ते लवकरच आपले होऊन बसतील. मन जेव्हा थकते तेव्हा प्रत्येक मनाला मोठ्या प्रयत्नांची गरज लागते. जर तुमचा चेहरा चिंताग्रस्त असेल तर तो दुसऱ्यांना चिंता कराव्यात लागतील. स्वामी म्हणतात, जेव्हा दुसरे चुका करतात तेव्हा त्या मोजीत बसू नका. त्यांचा तो दोष नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासावर सर्व काही शक्य आहे. प्रेमळ शुद्ध विचारांनी आणि योग्य वेळी समजावून दिल्या गैरसमज दूर होतो. गैरसमज दूर करणे शक्य आहे. गैरसमज म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. तो फक्त एकमेकांशी न बोलण्यामुळे एक निर्माण झालेला अडथळा असतो. जगाच्या मते मृत्यूदंड झालेल्या खुनी माणसापाशी दया नसते. खुनी माणसाच्या मते जगापाशी दया नसते आणि म्हणून माणसाची माणसासंबंधीच्या अमानुषतेची दीर्घ व दृढ परंपरा चालूच राहते. आपल्यासारख्याच माणसाचा न्याय करून त्याने आपण केलेल्या कर्माची घाव्याची किंमत त्यांच्याकडून वसूल करणे हे अक्रम आहे. असे ज्याला वाटते अशा माणसाची ती कथा आहे. किंमत ही नेहमी द्यावीच लागते. स्वामी म्हणतात, केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर काळ तुम्हाला मूर्ख ठरवेल. आपल्या मनातील संशय दूर न करणे म्हणजे जणू काय कर्करोगाला वाढ्यास वाव देणे होय. काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनात दुर्गुणांची भर घालेल, कारण तो बदलला तर काही होऊ शकेल. तुम्ही आहात तसे राहा, सरळ वागा, आपण दुसरे कोणीतरी आहोत ही बातमी आपल्या मनाला सांगा. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. तुम्ही दृष्टी जर चांगली ठेवाल तर तुम्हाला यश हे मिळणार. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपण लोकांकडे कसं पाहतो आपला नजरिया सुद्धा महत्त्वाचा असतो. तुमच्या बुद्धीचा आणि गुणांचा दुरुपयोग होत आहे तर यात नुकसान कोणाचे होत असेल तर ते तुमचेच होय. सत्य तेच सत्य आहे. तुम्ही कदाचित म्हणाल, मी जाणतो, पण ते तुमच्या कर्मावरून कळून येईल. पवित्र प्रेम हे शाश्वत संबंधांचा पाया होय. शुद्ध रीतिरिवाज हे आकर्षणपूर्ण तर अशुद्ध रीतिरिवाज हे लाजिवणारे असतात. सदाचरणी व्हा आणि तुम्ही मग पापकारांपासून मुक्त राहाल. स्वचा शोध घेण्यास स्व बदलाचे सत्यमत्व लागते. व्यक्तीने सालस असे मूर्ख नव्हे. स्वामी सांगतात, इच्छा
ह्या अशा असतात ज्या आपल्याला आयुष्यात खूप काही करण्यास भाग पाडतात. व्यक्तीने सालस असावे पण मूर्ख नसावे. ईश्वरी संतान होणे म्हणजे त्यांच्या गुणांना प्रत्यक्षात आणणे होय. एखाद्यापाशी जर खास गुण कौशल्य असेल आणि ते पापकर्मासाठी वापरत असेल तर त्याचा अडथळ्यात रूपांतर होईल. चांगले शुद्ध मन असेल तर माणूस दुसऱ्यांचे चांगले गुण सुद्धा घेतो. स्वामी सांगतात, जर एखादी व्यक्ती आपल्या भावना लपवू लागली तर त्याचे कारण त्या भावनांना काही दोष असावे. दुसऱ्याचे दोष जितके तुम्ही जास्त बघाल तितका परिणाम तुमच्या घडून येईल. दोष हे सांसर्गिक असतात, हे एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरतात. आपण आपले स्वतःचे गुण कदाचित विसरू पण देव कधीच विसरणार नाही. आपण खरेपणा पटविण्याचा का प्रयत्न करतो? तुमच्या विरुद्ध असलेल्या व्यक्तींना आपल्या बाजूला घेण्यासाठी. कधीकधी जीवनात आपण इतके मुखवटे धारण करतो की आपले खरे रूप ओळखणे जड जाते. स्वामी सांगतात, एक लक्षात घ्या, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. फक्त तुमचा स्वामींवरती अडधूड असा विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास स्वामींवरती एवढा पाहिजे की स्वामी स्वतः तुम्हाला सर्व काही इच्छा प्राप्तीसाठी दर्शन देतील. जर सत्यात आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टीने सर्व काही मिळते तर मग लोक आयुष्यात तेच करायला पाहिजे. पण लोकांना तर सत्याच्या गोष्टी आवडत नाहीत, त्यामुळे ते चुकीच्या मार्गावर जातात. स्वामी म्हणतात, काळजी नका करू, या गोष्टी करा. आयुष्यात खूप पुढे जाल, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. स्वामी म्हणतात, जर सत्यात आणि प्रामाणिकपणा माझ्यात सहज येतील तर प्रेमही देवाकडून सहज येईल. जर एखादा समाज आपली नीतिमूल्य गमावील तर तो सर्वच गमावील. चांगली वेळ, चांगला काळ हा निर्माण करावा नसतो, तो येत असतो आणि तो मेहनतीनंतरच येतो. काळालाही एक सवय आहे की तो व्यक्ती मेहनती दिसला तरच तो येतो, नाहीतर नशिबात असताना सुद्धा येत नाही. स्वामी बोलतात, सर्व कर्माची बीजे म्हणजे विचार होत, म्हणून फक्त शुद्ध बीजे तेवढी पेरा म्हणजे फळेही उत्तम येतील. असत्यावर आथरलेले संबंध म्हणजे चिखलाच्या पायावर बांधलेले जणू घरच. सत्यापासून नेहमी लपून राहा म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगता येते. पाहावायचे असेल तर एकमेकांची वैशिष्ट्ये पहा. काही सोडवायचे असेल तर अवगुण सोडवा. डोळे म्हणजे जर आत्म्यांचा खिडक्या असतील तर तुम्ही आपले डोळे स्वच्छ ठेवा. स्वामी सांगतात, अस्वच्छ खिडक्या म्हणजे लपविण्यासारखे काहीतरी तुमच्यापाशी आहे. जर आपल्या सर्व व्यवहारात तुम्ही प्रामाणिक राहाल तर तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही. पापांचे चिंतन करणे किंवा पापाला घाबरणे म्हणजे पाप अंगावर ओढून घेणे होय. स्वामी म्हणतात, तुम्हाला वाटत असेल या संदेशात जीवनाचे काही आहे आणि ते एवढं महत्त्वाचं, पण एक सांगा की हा संदेश झाल्यानंतर आम्ही काय करायचं?
तर स्वामी म्हणतात शेवटपर्यंत ऐका. हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल की तुम्हाला आता पुढे काय करायचं. तुमच्या सर्व चुका आता आम्ही माफ करू, फक्त विश्वास ठेव. स्वामी बोलतात, काठ्या व दगड फार तर हाडे तोडील असतील, पण त्यांना नाती मात्र अनेकदी तोडता येतात. वर्तमान काळात तुम्ही आळशी भविष्यकाळ कसा पाहू शकाल, तर तुम्ही भूतकाळ राहिला असाल तरच पाहू शकाल. स्वामी म्हणतात एक लक्षात घ्या, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये एकदा एक चमत्कारी अंक टाईप करा, तो म्हणजे 212 आणि सोबतच श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी सांगतात तुम्ही बोललेल्या सर्व शब्दापैकी देवाबद्दल कितीसे असतात. या क्षणी आपल्यापाशी जे आहे त्याची कदर जर तुम्ही करू शकत नसाल तर भविष्यात काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आज भविष्याचा विचार न करता हे जे काही तुम्ही सामान किंवा वस्तू आहेत त्यांची कदर करायला शिका. तो व्यक्ती कधी असो ना, पण त्यांची कदर करा. विस्मृत झालेल्या जीवनाचे धडेच अनेकदा आठवणीत येत असतात. काळजी घ्या, तुमचा प्रत्येक अविभार्य ठसा उमटतील. तुम्ही प्रयत्न पूर्ण करीस्तोवर अंतिम फळ शक्य नाही. जीवनाच्या वृक्षाला तुम्ही जनता की ते केवळ उभं कशामुळे आहे. स्वामी म्हणतात तुम्ही प्रयत्न करा, मग यश तुम्हाला आपोआप मिळेल. हाती पुष्पक वेळ असा असला तर प्रत्येक गोष्ट हाताळणे जड जाते. स्वामी सांगतात मी आहे सदैव पाठीशी. माझ्यावर विश्वास ठेवा आणि कोणतंही काम करा, त्यात तुम्हाला हरू देणार नाही मी. स्वामी सांगतात जीवनाच्या वृक्षाला तुम्ही जाणता की केवळ त्याच्या फांद्याखाली उभे राहता. लहान मुलासारखा निष्पाप असे आपण म्हणतो. सध्या आपण काय म्हणू शकू. हाती पुष्कळ वेळ असला तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपल्या मनासारखी होत आहे की नाही हे तपासण्याला वेळ मिळतो. आपल्याविषयी आपण इथे का आहोत याबद्दल आपण किती, कसे आणि कधी जाणून मिळेल. स्वामी म्हणतात कधीकधी इतरांना बदलण्यास त्याआधीच स्वतःला बदलाने भाग असते. स्वामी म्हणतात कधीकधी आपल्याविषयी आणि आपण येथे का आहोत याबद्दल आपण किती जाणतो हे कधी इतरांबद्दल आपल्याला सांगायचे नसते. आपणास जसे हवे तसे त्यांना हवे असे आपण वाटते. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते आणि तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज लागते. एकदा का काहीही न करण्याची सवय जडली की मग अशी वेळ येते की सर्व काही खूप बर्बाद होण्याच्या कगारीवर येते, तरीही व्यक्ती प्रयत्न करीत नाही. आपल्या विचारांचा दर्जाच आपल्या स्वतःची वैयक्तिक सुखाची दर्जा निश्चित करतो. भूतकाळाला चिकटून राहिल्यास वर्तमान काळ अवघड वाटतो आणि भविष्यकाळ अशक्य वाटू लागतो. घरातील हिंसा रस्त्यावर रक्तपात घडविण्याची शक्यता असते. अंतर्गत सोक्ष असेल
तर बाहेरील सर्व काही गोंधळलेले भासते. आज या संदेशाला तुम्ही पाहत आहात ह्या तुमचा भाग्याचा आहे. मृत्यूला भिणे म्हणजे जीवनाची महत्त्व न समजणे होय. आपल्या अधिकाराविषयी काळजी करू नका. आपण बरोबर आहोत की नाही याची नीट विचारपूस करा. पुष्कळ हेही ज्ञान मिळवून तुम्ही उद्धट होण्याचा संभव आहे, पण आध्यात्मिक ज्ञानांचा तुम्ही अधिकाधिक विनम्र व्हाल. समस्येविषयी मी किती तीव्र चिंता करतो याला महत्त्व नाही. माझे चिंतातूर मन तिचे निसरण करील का याला महत्त्व आहे. वेळ म्हणजे जीवन, वेळ व्यर्थ घालविणे म्हणजे जीवन व्यर्थ घालविणे. दुसऱ्याच्या कोणाकडे टीकेसाठी बोट दर्शवण्यापूर्वी आपल्या त्या बोटाची नखात किती घाण आहे ते पहा. आता लोभावर विजय मिळवायचा प्रयत्न करा आणि जसा वृद्ध होत आहे तसा त्याचा लोभपात्र तर्माबांड होत जातो. जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराला समर्पित होते तेव्हा ती आपली मन झटकन त्यांच्याकडे वळविते, त्याचा उपदेश ऐकते आणि त्याच्याप्रमाणे वागते. स्वामी सांगतात, आपण ताऱ्यांना व सागराच्या तळात शोध घेतो, पण कधीच माणसाच्या मनात शोध घेतला नाही. आपल्याशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यास महत्त्व म्हणजे शक्ती लागते. म्हणून कल्पना व युक्तिवान व्हा. प्रयत्न करा. शक्तिवान तर तुम्ही आहातच. तुमचे जीवन बिघडविणाऱ्या 4 गोष्टी म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. जर ज्ञान संपत्ती आहे तर स्वतःला किती संपत्तिवान आहे हे विचारा. कारण तुम्हाला ज्ञान जर घ्यायचे असेल तर ते संपत्तीने नाही, तर ते ज्ञान तुमच्या खऱ्या ज्ञानानेच कळते. तुमचे जीवन बिघडवणाऱ्या 4 गोष्टी म्हणजे त्या लक्षात ठेवा. दुसऱ्याला भांडणे, वाईट सवयी लावणे, चुकीच्या मार्गावर जाणे आणि सर्वात महत्त्वाचे कोणाचीही ऐकून घेण्याची मनस्थिती न बाळगणे. जर ज्ञान संपत्ती आहे तर स्वतःला विचारा, मी किती संपत्तिवान आहे. तुमच्या तोंडी अतिशय घाणेरडा शब्द असतील तर मग तुमचे मन खुश करा, कारण ते सध्या दुःखी असेल. स्वामी म्हणतात, एक लक्षात घ्या, हा आजचा स्वामी संदेश महत्त्वाचा आहे. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. इतरांची वाट पाहण्याची जर तुमची सवय असेल तर तुम्ही मागे राहाल. उपयुक्त कामासाठी जर तुम्ही 1च तास खर्ची घालता तर तुम्हाला 1000 पट लाभ देईल. स्वामी सांगतात, लक्ष न दिल्याने चुका घडतात आणि मग तणाव निर्माण होतो. त्यानंतर काय, त्या तणावाने माणूस रागीटपणा येतो, त्याने माणूस चिडचिडपणा करतो आणि मग वाद होण्यास सुरुवात होते. मिठाचा एक कणकण सापडताच एका उंदराला आपण स्वतः एक वाणी झाल्याचे वाटू लागते. कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून मगच सुरुवात करा. आपल्या गरजापुरता पैसा कमविणे चांगले, पण संपत्तीचा गर्व दाखवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वामी म्हणतात, एक लक्षात घ्या, हा संदेश शेवटपर्यंत ऐका. हा संदेश तुमचं आयुष्य बदलवणारा आहे.
या संदेशाद्वारे तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. काळजी नका करू, तुम्ही फक्त शेवटपर्यंत ऐका. या भौतिक जगात उपजीविकेचे शिक्षण आवश्यक आहे. एक जीवन एक यशस्वी करण्यासाठी जीवनातील प्रत्येक एक नवीन क्षण, ध्येय, प्रत्येक दिवस त्याला टिकणार देणारी एक अशी संधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वाचा आपल्याला आशीर्वाद आणि सपोर्ट असणे. संयम तुम्हास अमर्याद अधिकार देईल. बदलण्यास नेहमी संधी असते, पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढाल का? स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही मार्गावर जाता आणि विघ्न येते तेव्हा ते विघ्न जास्त काही मोठं येणार नाही. स्वामी बोलतात, एक लक्षात घ्या, बदलण्यास नेहमी संधी असते, पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढता का हे तुमच्यावर असते. वेळ द्याल तर तुम्हाला ते बदलण्याची संधी मिळेल. जेव्हा तुमच्या मार्गात विघ्न येते तेव्हा रडणे बंद करा आणि प्रयत्न करणे सुरू करा. संकट उभे टाकेल असा तुम्हाला वाटेल तेव्हा भिवू नका. मनाला स्थिर ठेवा आणि आनंदी राहा. जेव्हा लोक तुम्हास मूर्ख बनविण्यास लागतील तेव्हा लक्षात ठेवा की नम्र व शांत राहण्यातच शहाणपणा आहे. जर देवाला तुम्ही आपला केरकचरा द्याल तर कोणीही तुमच्यावर फेकणार आणि तो तुमच्या जवळ येईल. काही अशा गोष्टी सोडू नका. या गोष्टी आयुष्यात फार चुकीच्या गोष्टी घडवून आणतात. स्वामी म्हणतात, कधीही आशा सोडू नका. आशा हा एक दोर आहे जो तुमच्या जीवनात झोके देत असतो. आशा ही निर्माण होते, आशा ही निर्माण झालेली पुन्हा निघून जाते. संपूर्ण जग आशेवर आहे, तर आपण अपेक्षा करणं काय अडचण आहे. स्वामी सांगतात, कागदावर विरामचिन्हांचा वापर करणे सोपे आहे, पण व्यर्थ कल्पना तुम्ही पूर्णविराम देऊ शकता. स्वामी सांगतात, या भौतिक जगात उपजीविकेचे शिक्षण आवश्यक आहे. उपजीविकेसाठी ज्याने शिक्षण केले तोच काहीतरी करून खाऊ शकतो, पण जो व्यक्ती फक्त नुसता आहे त्याला काहीच नाही, त्याचं कोणीही काहीही सांगू शकत नाही. स्वामी बोलतात, एक टनभर कलेश दुसऱ्या करणाऱ्या फक्त एक ऑर्स ध्येयावर लागलं तेव्हा काय होतं ते खतरनाक असतं. जो स्वतःला खरेखूर जाणतो तोच स्वतःचा बचाव करू शकतो. आळशी माणूस हा नेहमी आपल्या आळसातच मग्न असतो. जेव्हा तुमचे सहकारी आपले विचार बदलतात तेव्हा आपली मनस्थिती बदलू न देण्याची खात्री बाळगा. जेव्हा पेचप्रसंग उभा टाकतो तेव्हा वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूर होणे हाच होय. जीवनातील मोठा प्रश्न म्हणजे मरण, मरणाला उत्तर म्हणजे जीवन. जीवनामध्ये तुम्हाला जसे जगायचे तसे जगा, कारण आत्ता तुम्ही जे आयुष्य जगताय ते तुम्ही कसे जगताय हे फक्त तुम्हालाच माहिती असते. देवावर अढळ विश्वास म्हणजे निर्भय होय. कोणीही चांगला वक्ता होण्यास शिकू शकतो, पण ज्यापासून इतर शिकू शकतील अशा प्रकारे जीवन किती जण जगतात. दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार निर्माण करू शकत नाही. खरोखरीच स्वातंत्र्य असणे म्हणजे सबबीच्या आधारावर विंबलून न राहणे होय.
अंधाराचे जर अत्यंत भय असेल तर डोळे बंद करायचा आणि स्वामींचे नाव घ्यायचे. अंधाराची भीती वाटत असेल आणि आपण एक गोष्ट विचार करू की आता आपल्याला भीती वाटतंय तर नाही जमणार. त्यासाठी स्वामींचे नाम घ्यावे लागतील. विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसाला महान बनवत असते. विजय तर काय, हे खूप मेहनत, खूप कसोट्या पूर्ण केल्यानंतर येतो. काळ जरी तुम्हालाच बदलता येणं शक्य नसेल तरी जो आपण बदलण्याचा काळ हा प्रयत्न केलाय तो तर आपल्याकडे आलाय. स्वामी म्हणतात, एक घ्या लक्षात गोष्ट. काही लोक आपण म्हातारे होऊ या भीतीने तर काही जबाबदारी स्वीकारण्याचे नकारल्याने कधीही प्रौढ होत नाहीत. प्रामाणिक माणूस औपचारिकतेच्या नजरेत कधीही घाबरत नाही. या संदेशाला तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ऐका. हा संदेश तुम्हाला ज्या गोष्टी वाटत होत्या त्या शक्य करणार आहे. हा आता संदेश काही मिनिटातच संपणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल तर आता पुढील मिनिटे कंटाळू नका, ते सुद्धा ऐका. भीती असणे म्हणजे मी स्वतःला लगेच इतरांना धोकादायक आहे तरी सोपून देतो असे नाही. जर ईश्वर माझा पिता, शिक्षक, सद्गुरू वगैरे आहे तर या भौतिक जगातील व्यक्तींची मला काय काळजी. स्वामी सांगतात, जगातील समस्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची एक अलगच तरीका राहतो आणि तो शिकावा लागतो. स्वामी म्हणतात, पहिले तर वाईट काळात हसत राहायला शिका. कारण कदाचित ज्यांनी तुमच्यावर वाईट काळ आणला असेल त्यांना तुमचं हसं पाहून आणखीन मोठा धक्का लागतो. स्वामी म्हणतात, हीच वेळ आहे, कृती करा. बोलून आणि म्हणून दाखवल्याने काहीही होणार नाही. उठा, प्रयत्न करा, कारण तुमच्या कृतीत तुमचं भविष्य हे सामावलेलं आहे. ते भविष्य आज तुम्ही तुमच्या कृतीद्वारे बाहेर काढू शकता. वेळ आहे आत्ता, वेळ वाया घालवू नका, भविष्य बाहेर काढा. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात घे. कित्येक लोक क्रोध एक शस्त्र म्हणून वापरतात. तुमचे चिलखतम नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभवा. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका ठेवण्याची एक संधी असते. तुम्ही जर सहनशीलता ठेवणारे व्यक्ती असाल तर तुम्ही दुसऱ्याचे नक्कीच काही ना काही तरी ऐकून घ्याल. स्वामी सांगतात, दोन गोष्टी आहेत, कृती व त्यामागील अपघात. नष्ट सामान्य असली तर ती अपघात निश्चित. उत्पादक व सर्जनीय असली हवी तर मेहनत निश्चित. मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळवता येईल. जर विचार दुर्बळ असतील तर अपयश मिळेल. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या. या जगात खूप गोष्टी आहेत ज्या मनाविरुद्ध झाल्या आहे. स्वामी बोलतात, आपल्याला ज्या आवडत नाही त्या सुद्धा कधी कधी कराव्या लागतात. स्वामी म्हणतायत की आज या संदेशामध्ये तुम्हाला जे काही सांगण्यात आलं आहे ते घ्या, पहा आणि त्यानुसार चॅनलवरती काम करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्यात एकही असा हे नाही जो काही करू शकेल. फक्त विश्वास हवा, कारण विश्वासावर संपूर्ण दुनिया कायम आहे. तर आपण का नाही विश्वास ठेवायचा. फक्त 10 ते 20 सेकंड विश्वास ठेवा आणि मग पहा काय होतं ते. स्वामी म्हणतात,
आपण सर्व आपणास मानवजातीचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्यात मानवता किती आहे? व्यक्ती कितीही वाईट असेल तरीही ते महत्त्वाचे नाही, पण त्या व्यक्तीने निदान एक गुण तरी धारण करण्यास हवा. तो म्हणजे गुणगुणाऱ्या पक्ष्याप्रमाणे होऊन गुणांचा गोडवा टिकणे. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजारहून चांगला समजू लागला तर या देशात अशक्य असं काहीच नाही राहणार. देव हा आहे, फक्त विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा. एखादे अवघड कार्य प्रेम भावनेने केले तर यश तत्काळ मिळते. प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके अधिक ते तुम्हाला परत मिळेल. जितके अधिक ते तुमच्या पाशी असेल तितके ते देणे अधिक सोपे जाते. सर्व वस्तूंचे सौंदर्य त्यांचे गुण ओळखणाऱ्या तुमच्या योग्यतेत असेल तर काहीही तुम्हाला करता येईल. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा तुम्ही विचार करताय ते तुम्हाला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावरच सर्व काही आहे. आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. जाता जाता एकदा कमेंटमध्ये एक चमत्कारी अंक टाईप करा. तुम्ही भाग्यवंत ठराल. तो चमत्कारी अंक असा 512. हे टाईप करा. श्री स्वामी समर्थ.